ऑनलाईन काही चालत नाही. फायनली मित्रांनो दर्शन झालेलं आहे. तिकीट काढावं 5 रुपये तिकीट आहे आणि तुम्ही एकदा प्रत्यक्ष देऊन बघा एकदा हे ते. सकाळ मित्रांनो नवीन ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे. आता आपण उतरलोय वेरावळ स्टेशनला. इथून आता आपण डायरेक्ट सोमनाथ मंदिराकडे जायचंय. तर त्याला दाखवतो. हे आहे वेरावळ स्टेशन. म्हणजे थंडी खूप आहे इकडे. आलोय आता आपण स्टेशनच्या बाहेर. टॅक्सी वगैरे मिळतात पण इथून हे लोक खूप चार्ज सांगतात. त्यापेक्षा पण बाहेर इकडे गेट जवळ जाऊया. तिथून बघू टॅक्सी किती चार्ज करतात. ऑटो करून आलो डायरेक्ट सोमनाथ मंदिराच्या इथे. 30 रुपये शेअरिंग ऑटो. आम्ही आलो इथे मंदिराच्या इथे आहे. मंदिराच्या इथला बाहेरचा ऑटो स्टँड. इथेच ऑटोवाला आले तर उतरतात आपल्याला. इकडे आहे मंदिर. आता आम्ही फ्रेशन अप होण्यासाठी बघतो इकडे पण कुठे काय मिळतंय का स्वस्तामध्ये. फ्रेशन अप होऊन मंदिराकडे जाताना दर्शनाच्या वेळेला धर्मशाला एक भेटली होती अंघोळ वगैरे करून फ्रेशन अप होण्यासाठी. बट तिथे ऑनलाईन काही चालत नाही. कॅश विड्रॉल करण्यासाठी आलो होतो एटीएम मध्ये. कॅश विड्रॉल केले. एक सजेशन देईन की इकडे येतात तर कॅश सोबत कॅरी करा. गुगल पे सगळीकडे चालत नाही. फ्रेशन अप वगैरे होऊन अंघोळ वगैरे करून आता चाललोय सोमनाथ मंदिरामध्ये दर्शनासाठी. 50 रुपयामध्ये फ्रेशन अप व्हायला मिळालं तिथे. अंघोळ वगैरे झालेली आहे आमची. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये दर्शनासाठी. आधी मोबाईल आतमध्ये अलाउड नसेल पण जिथपर्यंत अलाउड असेल तिथपर्यंत मी तुम्हाला दाखवतो. फायनली मित्रांनो दर्शन झालेलं आहे. दर्शन करून आता बाहेर पण आलेलं आहे. जे काय घ्यायचं होतं ते घेतलं पण आहे. हे आहे मंदिर. तुम्ही पण दर्शन करून घ्या. आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाहीये. मोबाईल इथेच आम्ही इथेच लॉकरमध्ये ठेवला होता बाहेर. आता पुन्हा रिटर्न मोबाईल घेतला तिथून निशुल्क. म्हणजे काही पैसे लागत नाही. फ्री मध्ये ठेवू शकता तुम्ही. आता इथून अजून 1-2 प्लेस करायचे आहेत तर इथे विचारतो कुठे कसं काय आहे ते आणि मी तुम्हाला कळवतो. मित्रांनो मी हा डमरू घेतला इथे. ते मागे फोटोज काढायला जाण्यासाठी मागे जाण्यासाठी इथे तिकीट काढावं लागतं. 5 रुपये तिकीट आहे आणि इथूनच अशी एंट्री प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो आता फोटो काढण्यासाठी इथून मागच्या साईडला जाण्यासाठी तिकीट लागतं 5 रुपये. ते तिकीट काढून आता आम्ही मागे चाललोय. मी आणि योगी चाललोय दोघे. मागे जाऊन फोटो थोडा व्हिडिओज काढूया इन्स्टासाठी. काढून झाल्यानंतर भेटू. 1-2 ठिकाणी अजून जायचंय. ते झालं की मग तुम्हाला भेटतो. मागे बघताय माझ्या फोटो पॉइंट आहे. म्हणजे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही म्हणून इथून मागून इथे लिहिलेलं आहे. दाखव थांबा. तिथे सोमनाथ म्हणून लिहिलेलं आहे. जय सोमनाथ म्हणून इथे येऊन लोक फोटोज वगैरे काढतात. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही काही नाही. ठीक आहे. इथून चांगले फोटोज वगैरे येतात. काढू शकता इथून फोटो. आणि हे इकडे समुद्र फोटोज वगैरे सनलाईट येते त्यामुळे व्यवस्थित समोर बघता नाही. पण फोटोज वगैरे काढून झालेले आहेत आपले. आणि मंदिर एवढं खूप छान सुंदर आणि सुंदर वाईब्स येतात ना एवढ्या चांगल्या. काय सांगू तुम्हाला. तुम्ही एकदा प्रत्यक्ष येऊन बघा एकदा. हे इथे मंदिर आणि हे थंग पसरलेला असा समुद्र. आता आपण मित्रांनो चाललोय तिथेच बाजूला असलेले राम मंदिर बघण्यासाठी. सोमनाथचं दर्शन वगैरे खूप छान झालं आणि पटकन दर्शन झालं. गर्दी वगैरे काही नव्हती. हा इथे आहे राम मंदिरचा गेट. इथूनच आतमध्ये गेल्यावरती मंदिर आहे. चला दर्शन करूया. हे आहे इथे राम मंदिर. हाय दोस्त राहुल. क्या नाम आपका? मेरा नाम दीपक. हो गया आपका दर्शन? हाँ. आहे राम मंदिर. आतमध्ये आहे राम भगवान आणि हे असं आतमध्ये आहे. छान आहे मंदिर. हे पण मस्त वाटतंय त्या आतमध्ये. तर मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे राम मंदिरातलं पण. आता आपण चाललोय त्रिवेणी संगम बघायला. आमची 11:50 ची ट्रेन आहे. त्याच्या आधी स्टेशनला पोहोचायचंय. मित्रांनो आलो आता आपण त्रिवेणी संगम तिथे. हे बघ हा गेट आहे त्रिवेणी संगमचा. पुन्हा आतमध्ये एंट्री आहे. इथून आतमध्ये आल्यावरती गेट मधून आतमध्ये आल्यावरती इथेच आहे त्रिवेणी संगम. इथे संध्याकाळी गंगा आरती सुद्धा होते. टायमिंग माहित नाही. टायमिंग मी मेन्शन करेन. हा आहे असा त्रिवेणी संगम. त्रिवेणी संगम करून झालेला आहे. आता आम्ही चाललोय सोमनाथ मंदिराच्या इथे पुन्हा. तिथून बॅग वगैरे कलेक्ट करून मग स्टेशनला जायचं आहे. पण ऑन द वे मध्ये पण एक मंदिर पडतं. ते मंदिर बघून जायचं. मित्रांनो प्रसादाची पिशवी आम्ही प्रसाद आणि 1-2 मूर्ती वगैरे घेतली होती. ते आम्ही राम मंदिराच्या इथेच विसरलोय. ते आणायला पुन्हा चाललोय. हा बघा विसरणारा माणूस. फोटो काढण्याच्या नादामध्ये ती पिशवी तिथेच ठेवली. फोटो काढलाय. त्रिवेणी संगम बघितला आणि आम्ही इकडे आलो. आता इथे आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की पिशवी तिकडेच राहिली प्रसादाची. मेन कारणीभूत हा माणूस आहे. त्याला बघूया ती पिशवी भेटते का ठेवलेली की कोण घेऊन गेलंय ते. अजून खूप 5-10 मिनिटं अजून चालायला लागणार पुन्हा. चला बघूया तिथे जाऊन बघूया का आहे की गेली ती. तर आम्ही विसरलो होतो इथे पिशवी. ती पिशवी बघायला आलोय आम्ही. पिशवी मिळते का आणि कुठे ठेवलीस
कुठे ठेवली माहिती, बघूया कुठे आहे. हे म्हणजे इथे आम्ही पिशवी बघायला, ही पिशवी आमची अजून इथेच आहे, कोणी हाती लावला नाही. ते भेटली पिशवी आम्हाला इथे. फायनली भेटली पिशवी, इथेच होती, कोणी हातही लावला नाही, काही नाही. हा माणूस बघा, एवढा वेळ जवळजवळ अर्धा एक तास झाला असेल, पिशवी जिथे ठेवली होती तिथेच पिशवी होती. थँक्यू भगवान. मित्रांनो इथे आलोय आता आम्ही बाणगंगाला. इथे आहे बाणगंगा, म्हणजे शंकराची पिंड आहे पाण्यामध्ये, तीच बघायला आलोय आता आम्ही. हे इथे आहे, थांबा दाखवतो तुम्हाला. हे आहे इथे शंकराची पिंडी. तर बाणगंगा दर्शन करून आता आम्ही निघालोय. अजून एक मंदिर आहे ते करायचंय आणि त्याच्यानंतर मग स्टेशनला जायचंय. चला बघूया. हे होता बाणगंगाचा व्ह्यू. ऑटो लावले, ऑटो मध्ये बसतो आणि निघूया. आता आपण चाललोय बघायला बालका, जिथे श्रीकृष्णांचा मृत्यू झाला होता, जिथे त्यांनी देह सोडलं होतं, ते बघायला चाललोय आम्ही आता. तर आलो आता मंदिरामध्ये, जिथे श्रीकृष्णांना पायाला बाण लागला होता. ते हे आहे, इथे तेच वृक्ष आहे, इथे श्रीकृष्णांची मूर्ती आहे, बघू शकता. हे असं आहे आतमध्ये. बालका मंदिरामध्ये दर्शन करून श्रीकृष्णांचं आता आम्ही चाललोय स्टेशनला. डायरेक्ट ट्रेन पकडायला, तिथून डायरेक्ट घरी. त्याला स्टेशनला बघूया, वाजलेत 11:15, 11:50 ट्रेन आहे. एकदम कट टू कट राहत बसायला मिळतंय की नाही बघूया. चला मित्रांनो, आला आता आम्ही स्टेशनला. ट्रेन लागलेलीच होती, ट्रेन पूर्ण भरले. मागच्या साईडला चाललोय आम्ही, बसायला मिळतंय बघा, कारण की खूप मोठी जर्नी आहे. उद्या आम्ही सकाळी 5 वाजता पोहोचणार, आता ट्रेन सुटणार. तर मागे चाललोय बघायला, बसायला मिळतंय. सर्व बघण्याच्या नादामध्ये ट्रेनला लेट झालं यायला आणि ट्रेन भरली. बघू मिळालं बसायला तर ठीक, नाही तर मग बघू कसा प्रवास करायचा. मित्रांनो ट्रेन भेटलेली आहे, ट्रेनने चढलोय. खाली तर नाही, वरती बसायला मिळालंय. वरती बसून प्रवास करायचा आज. सौराष्ट्र एक्सप्रेस 11:40 वेरावलवरून सुटते, ती पकडले. बँड्रा टर्मिनस तिथं लास्ट स्टॉप आहे. आता तो वरती बसायला मिळाला. नंतर ते दादा सांगते ते राजकोटला उतरणार आहे, त्यांनी सांगितले तिथे बसायला देतो म्हणून. त्या बिझनेस पिरियडमध्ये काय दाखवण्यासारखं असेल तर दाखवू, नाही तर डायरेक्ट बँड्रा टर्मिनसला भेटू. खूप टायर्ड झालेलं आहे फिरून फिरून. 17-18 तासाच्या जर्नी नंतर आम्ही आता उतरलोय बँड्रा टर्मिनसला. आता इथून चाललोय घरी. ही जर्नी इथपर्यंतच होती. याच्यामध्ये आम्ही केले द्वारका, नागेश्वर ज्योतिर्लिंग, सोमनाथ ज्योतिर्लिंग आणि अजून 1-2 प्लेसेस केली. तर आजच्या व्लॉग मध्ये एवढंच होतं. थँक्यू फॉर वॉचिंग मी.